तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात, का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं? पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिलात तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, बीड येथील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिकी कराडवर खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी माहिती जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहे. आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सगळ्या मराठा समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात बोलत असताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. वैभवी देशमुख म्हणाली की मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात. मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले, असं सहकार्य करा. आणि आज आम्हाला फक्त चलताना धक्काबुक्की लागते, आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाहीयेत, तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात. पण माझा एक प्रश्न आहे, जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एक आज प्रश्न विचारते, का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं? आज आम्ही फक्त रस्त्याने चलत असताना आम्हाला धक्काबुक्की लागते, पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे. त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं. आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे. माझ्या आईवडिलांची मी लेक आहे. पण आज मला याची खंत वाटते, मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये. पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिलात तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो. मला माफ करा. तर ही होती मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल त्यांची मुलगी वैभवीने केलेले वक्तव्य. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.